भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आमच्या प्रिय बंधू-भगिनींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्व मी स्वागत करायचं आहे. संदेशापूर्वी एक गीत गाऊया ना. देव माझा मेंढरपाळ, माझा करी तो सांभाळ. गाऊया. देव माझा मेंढरपाळ, माझा करी तो सांभाळ. देव माझा मेंढपाळ, माझा करीतो सांभाळ. तोच प्रेमे चालवितो, रम्य कोरणात नेतो. तोच प्रेमे चालवितो, रम्य कोरणात नेतो. कुरणात मला चारी, थान बुक दूर सारी. कुरणात मला चारी, थान बुक दूर सारी. देव माझा मेंढपाळ,
माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ माझ्या करीतो सांभाळ. माझ्या गरजा तो पुरवी सर्व क्लेश तो पळवी. माझ्या गरजा तो पुरवी सर्व क्लेश तो पळवी. दिन रात माझ्या संगे सांभाळितो मज सुखे. दिन रात्र माझ्या संगे सांभाळितो मज सुखे. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. मृत्याच्याही दरीमध्ये भय मजला न कधी. मृत्यूच्याही दरीमध्ये भय मजला न कधी. देव माझा पाठीराखा भय मजला मग का. देव माझा पाठीराखा भय मजला मग का. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या गावो सदा नाम. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या गावो सदा नाम. त्यांच्या पदी ठेवू माता विसरुणी या आपदा. त्याच्या पदी ठेवू माता विसरुणी या आपदा. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. देव माझा मेंढपाळ माझा करीतो सांभाळ. हालेलुया. तर यावर्षी परमेश्वराने आम्हाला वचन दिलेलं आहे. आमच्या परमेश्वर आम्हाला आशीर्वाद देईल. आणखीन वचन पाहूया. नेहमिया 9 अध्याय 32 वचन. नेहमिया 9:32. नेहमिया 9:32 मध्ये. तर आता हे आमच्या देवा, हे थोर पराक्रमी व भयावह देवा, आपला करार व दया कायम राखणाऱ्या देवा. आज हे गोष्ट पाहणार आहे. आपला करार व दया कायम राखणारा देवा आहे. आज मनुष्य करार बांधतात, वचन देतात, तोडून टाकतात. पण आमच्या परमेश्वर आपल्या करार आणि त्याच्या कृपा कधी बदलत नाही. यशाया 54:10 मध्ये, आयसाया 54:10, यशाया 54:10 मध्ये परमेश्वर म्हणतो, कारण पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या टळतील, परंतु माझी तुझ्यावरची दया टळणार नाही, माझ्या शांतीचा करार हलणार नाही. असे तुझ्यावर करुणा करणारा परमेश्वर म्हणतो, माझ्या शांतीचा करार कधी टळणार नाही. आता उत्पत्ती 6 अध्यायामध्ये परमेश्वर म्हणतो, या पृथ्वीचे सगळे लोक पापामध्ये गेले, मी सगळ्यांचा सत्यनाश करेल. उत्पत्ती 6 अध्याय 7 वचनामध्ये, उत्पत्ती 6:7 मध्ये, तेव्हा परमेश्वर म्हणाला, मी उत्पन्न केलेल्या मानवाला भूतलावर नष्ट करेन. मानव, पशु, रांगणारे प्राणी, आकाशातील पक्षी हे सारे नाहीसे करेन, कारण त्यांना उत्पन्न केल्याचा मला अनुताप झाला आहे.
आणि 5 वचनामध्ये उत्पत्ती 6:5 पृथ्वीवर मानवाची दृष्टी फार आहे, दुष्टाई फार आहे. त्याच्या मनात येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वरने पाहिलं. सगळ्यांचं मन वाईट, वागणे वाईट. देवाला राग आला. देव म्हणा संपूर्ण मानवाला मी नष्ट करेल. तसं देवबापाने 40 दिवस रात्रंदिवस पाऊस पाठवलं आणि त्या पावसामुळं उत्पत्ती 7 अध्याय 17-18 उत्पत्ती 7:17-18 पृथ्वीवर जलप्रलय 40 दिवस चालला आणि पाणी वाढल्यामुळे तारू जमीन सोडून पाण्यावर तरंगत राहिले. पुढचं वचन, प्रलय होऊन पृथ्वीवर पाणी फार वाढले आणि तारू पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगत चालले. आणि 21 वचनामध्ये, तेव्हा पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी म्हणजे पक्षी, ग्रामपशु, वनपशु, पृथ्वीवर गजबजून राहिलेले सर्व जीवजंतू व सर्व मानव मरण पावले. एका पावसाने परमेश्वरने संपूर्ण मानवजातीला नष्ट करून टाकले, खतम करून टाकले. आता पाऊस संपल्यानंतर परमेश्वर काय करतो म्हणता का? काय म्हणतो? उत्पत्ती 8 अध्याय 21 वचनामध्ये, उत्पत्ती 8:21 जेनेसिस 8:21 आता नोवाने देवाला एक बली चढवला, होम बली दिली मला. परमेश्वर त्या बलीचा श्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही. कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधी संहार करणार नाही. मानवाचा मन तर कल्पना तो बाळपणापासून, लहानपणापासून त्याचं मन वाईटच आहे ना, विचार वाईटच आहे ना. मन वाईट आहे म्हणून सगळ्यांचा नाश केला. आता म्हणतो पुन्हा मी असं करणार नाही. नंतर देवाने नोवाबरोबर एक करार बांधली. उत्पत्ती 9 अध्याय 10-11 वचनामध्ये, उत्पत्ती 9:10-11 त्याप्रमाणेच तुमच्याबरोबर असलेले सर्व सजीव प्राणी म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, ग्रामपशु, पृथ्वीवर इतर सर्व प्राणी यांच्याशी मी करार करून ठेवतो. तुमच्याशी हा करार करून ठेवतो की पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी होणार नाही. ही देवाने करार केव्हा बांधली? किती 6000 वर्ष पूर्वी परमेश्वर करार बांधली. पण आता पण पहा, पाऊस पडते, काही ठिकाणी जलप्रलय होतात, पण संपूर्ण भारतामध्ये किंवा संपूर्ण जगामध्ये जलप्रलय झाला नाही ना. देवाने करार बांधले ना, यापुढं असं मी पृथ्वीला नष्ट करणार नाही, नाश करणार नाही. कारण जगातील लोकांचं मन तर बाळपणापासून वाईटच आहे. विचार वाईट आहे, वागणं वाईट आहे, सगळं वाईट आहे. त्यांना मारून म्हणून काय मिळणार आहे? तर देवाची कृपा बघा, एक कृपाची करार देवाने केली नोवाबरोबर आणि त्यावेळी राहणाऱ्या त्या प्राणीबरोबर, जीवजंतूबरोबर त्यांनी करार बांधले. पण आत्तापर्यंत देवबापा ते करार बांधून ठेवलेलं आहे. त्या करारामध्ये देवबापा वळला नाही. तिकडे उत्तर भारतामध्ये भाड आली, तामिळनाडूमध्ये भाड आली असं आपण ऐकतो. पण संपूर्ण देशावर, संपूर्ण जगावर देव आणत नाही. देव करार बांधली ना, एक करार बांधली ते देवामध्ये स्थिर राहतो परमेश्वर. आता निर्गमन 2 अध्याय 23 बराच काळ लोटल्यावर मिस्राचा राजा मृत्यू पावला. इकडे इस्रायल वंशज बिकट दास्यामुळे उसासे टाकून आक्रोश करीत आणि त्या दास्यामुळे त्याने केलेले आरोळी वर देवापर्यंत जाऊन पोचली. आता मिस्रचा राजा जे युसुफाच्या ओळखीचा होता तो मरण पावला. दुसरा राजा आला.
इस्रायलला सतवायला लागला, त्यांना दास बनवून त्यांना पुष्कळ काम दिली, त्यांना मारले. 24 वचनामध्ये जेव्हा यांची आरोळी देवापर्यंत पोचली, देवाने त्याच्या आकात ऐकला, तेव्हा अब्राहाम, इसहाक व याकूब यांच्याशी केलेल्या कराराची त्याला स्मरण झाले. देवाने काय करार दिला होता? उत्पत्ती 15 अध्याय, त्याच्या 15 अध्याय 13-14 उत्पत्ती 15-13-14 परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही असा देशात तुझे संतान उपरे होऊन राहील व तेथील लोकांच्या दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना चळतील. पुढे मग ज्या राष्ट्रांचे दास्य ते करतील त्यांचे मी पारिपत्य करेन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. नंतर 18 वचनामध्ये त्या दिवशी परमेश्वराने अब्राहामाशी करार करून सांगितले, मिस्राच्या नदीपासून ते महानदी परात येतपर्यंत प्रदेश मी तुझ्या संतानाला देतो. देवाने करार बांधली अब्राहम बरोबर. हो, तुझी संतान 400 वर्ष दासत्वामध्ये राहतील, संकट भोवतील. पण नंतर काय होणार? ज्याने त्याला दास म्हणून सतवलं त्यांचे मी न्याय करेन, पण तुझ्या लोकांना तिथून सोडून मी या उत्तम देशामध्ये आणेल. देवाने करार बांधली. आता 400 वर्ष संपत येत आहे, पण इस्रायल लोकांना सुटकारा नाही. ते प्रार्थना करतात, तेव्हा देवापाने ते करार त्यांनी आठवण केली. 400 वर्षाच्या अगोदर देवाने जे करार केली होती की हे संपूर्ण देश तुझ्या संतानाला देणार, ती आठवण केली. आणि निर्गम 3:7 एक्सोडस 3:7 निर्गमन 3:7 परमेश्वर म्हणाला, मिस्र देशात असलेल्या माझ्या लोकांची विपत्ती मी खरोखर पाहिली आहे. त्यांच्या मुकादमाच्या जाचामुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे. त्यांचे क्लेश मी जाणून आहे. पुढचं वचन, त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून चांगल्या व मोठ्या देशात दुधामधाचे प्रवाह जेथे वाहत आहेत अशा देशात, म्हणजे कनानी, हिती, हमोरी, परिजी, हिवी व यबुसी यांच्या देशात त्यांना घेऊन जावे म्हणून मी उतरले आहे. आता 10 वचनामध्ये परमेश्वरानं म्हटलं, तर आता चल मूसा, तू मिस्र देशातून माझे लोक इस्रायल वंश यांना बाहेर काढावे म्हणून मी तुला फारोकडे पाठवतो. आता 11 वचनामध्ये मूसा म्हणतो, ओ मी कोण? तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल वंशाला मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? मला शक्य नाही आहे, मी करू शकत नाही. एवढं मोठं राजाकडे जाऊन बोलायचं आणि सगळ्या दासत्व लोकांना सोडून आणायचं हे माझ्यातून अशक्य आहे. तर 12 वचनामध्ये देव म्हणतो, वर्स 12, देव म्हणाला, कचित मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला पाठवले याची खूण हीच, तू लोकांना मिस्रातून काढून आणल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. मस्त चिन्ह देतो परमेश्वर. मी सांगितलं कराराप्रमाणे माझ्या लोकांना दासत्वातून सोडून आणणार. नंतर तू जा, तू त्यांना घेऊन ये. परमेश्वर म्हणतो, मी उतरलो बाबा, त्यांना सोडायसाठी मी उतरलो. त्यांना सोडायचं काम परमेश्वर करणार, पण परमेश्वर कोणी पाहू शकत नाही. परमेश्वर मूसाद्वारे करणार. लोक काय म्हणणार, मूसाने आम्हाला मूसाने सोडवलं. नाव मूसाला, पण काम देवाचा. आज पण देव असंच करतो. आम्ही देवाचा दास आहे. त्याच्या वचनं मी सांगतो, त्या वचनाप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये देव बाप्पा सुटकारा आणतो, आरोग्य देतो. तुम्ही काय म्हणणार, पास्टरने प्रार्थना केली आम्हाला बरं झालं. पास्टरचं नाव तुम्ही मोठं करता, पण देव त्यांनी केलं, माझं काय नाही आहे, माझं काय काम नाही, मी फक्त प्रार्थना केली देवाच्या नावावर. बरोबर. आज पण तुमचं संकट देवा पाहत आहे. देवाचे करार काय? तुमच्या संकटातून सोडून चांगल्या देशामध्ये नेणार.
हे देवाने केलेलं करार आहे. आज तुम्ही कुठल्या दासत्वामध्ये आहे? योहान 8:34 जॉन 8:34 योहान 8:34 योहाना येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला कच्चीच सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. पापाचा दास आहे. आज तुम्ही म्हणणार आमचा देश स्वतंत्र पावलेले देश आहे, आम्ही दास नाही आहे. अहो तुम्ही पापामध्ये दास आहे ना. शैतान पण तुम्हाला दासत्वामध्ये ठेवतो. इब्रिकरास पत्र 2:14-15 इब्रिकरास पत्र 2:14-15 इब्रोस 2:14-15 ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही म्हणजे येशू प्रभूही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला. आमच्यासारखा रक्त आणि शरीर घेऊन येशू जगामध्ये उतरला हे वचन सांगते. हेतू काय? कारण काय? मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजे शैतान, याला मरणाने शून्यवत करावे. शैतानाचं काम सगळं संपूर्ण सपाट करावे, शून्य करावे. आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. येशूने आमच्या सर्व पाप घेऊन कल्वरी क्रूसमध्ये जीव दिला. त्याने तर पापाचे दासत्व आम्हाला सोडवण्यासाठी स्वतः आमचे पाप त्याच्या अंगावर घेतले. आणि दुसरं, जीवनभर मरणाचे भय, शैतानाने सगळ्याच्या मनामध्ये मरणाचा भय ठेवलेला आहे. हे तो मरणार, काय करणार? पण येशूने काय केलं? आमच्या पापाचा दंड मरण आपल्या अंगावर घेतलं आणि त्यांनी आम्हा सर्वांना मरणाच्या भयातून सोडवलं. आणि शैतानाने आम्हाला दासत्वामध्ये ठेवलं. भयाचं दासत्व, पापाचं दासत्व, आजारपणाचं दासत्व, श्रापाचं दासत्व, सर्व दासत्वातून येशू आम्हाला सुटका देतो. हालेलुया. त्याचे करार आहे, दासत्वातून सोडून चांगल्या देशामध्ये नेणार. तुमच्यावर कृपा करून तुम्हा सर्वांना नाश करण्यासाठी मी पाऊस पाठवणार नाही, जलप्रलय पाठवणार नाही. देवाचा करार आहे. त्या देवाकडे वळा. करार बांधून कायम राखणारा एक परमेश्वर आहे. कारण येशू प्रभू तुमच्या आमच्या पापासाठी, पापाला मिटवण्यासाठी या जगात मानव बनाला. आमच्यासारखा शरीर, आमच्यासारखं रक्त, येशूने आमच्यासारखं रक्त वाहिलं क्रूसावर. तर हे करार तुमचं बांधतो. मी तुमच्यासाठी मरण आपल्या अंगावर घेतलं. आता तुम्हाला मरण नाही, तुमच्यावर श्राप येणार नाही, देवाचा दंड येणार नाही. दंड येशूने आपल्या अंगावर भोवून घेतलंय. आता तुम्ही येशूकडे वळा. तो प्रभू आमच्यासाठी जीव दिला कल्वरी क्रूसमध्ये, त्याला गाडला गेला, पण तिसरा तो जिवंत उठला. आजपण जिवंत आहे. शैतानाचा सर्व काम, शैतानाचे सर्व अधिकार येशूने क्रूसावर खतम केली आणि त्याचा अधिकार मिटवून येशू जिवंत उठला आहे. येशूने म्हटलं मत्ती 28:18 स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. कारण येशू जिवंत उठला आहे. या जगामध्ये कोणी स्वतःहून जिवंत उठलेलं नाही. येशूने पुष्कळ जणांना जिवंत उठवलं, पण येशू स्वतः जिवंत उठला आणि त्या सर्व अधिकार येशूच्या हातामध्ये आहे. म्हणून येशू म्हणतो, माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल ते मी करेल. योहान 14:14 विश्वासाने येशूकडे मागे. येशू मला पापाच्या दासत्वातून सोडव, या शैतानाच्या दासत्वातून मला सोडव. मागा, येशूच्या नावाने मागा. आज तुम्हाला सुटकारा भेटेल. तुमच्या घराच्या विरुद्ध जादू टोलणे करून लोक तुम्हाला सतवत आहे का? येशूचं नाव घ्या, सगळं पडून जाईल. कारण येशूला सर्व अधिकार. आणखी कोणी असं सांगितलं नाही स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार माझा आहे. फक्त येशूने सांगितलं. कारण तो स्वर्गाचा राजा आहे, पृथ्वीवरचा राजा आहे आणि पाताळाचा अशुद्ध आत्मा पण त्याला घाबरते. चला आपण प्रार्थना करूया. पवित्र देवा धन्यवाद. आमच्याबरोबर केलेला करार व कृपा कायम ठेवणारा परमेश्वर आहे.
नोआबरोबर तो करार केला की एकदा पावसाने जलप्राणी संपूर्ण जगाला नाश केले, नष्ट केले, यापुढे असं होणार नाही. मी माझ्या रागाला राग जास्त होऊन देणार नाही. ते करार आजपर्यंत तो सांभाळत येत आहे प्रभू. कितीतरी पाऊस आला, बाढ आला, पण संपूर्ण देशाला, संपूर्ण जगाला तो नाश केला नाही प्रभू. म्हणजे तुझ्या करारामध्ये किती खरं आहे. अब्राहमाबरोबर करार बांधला. तुझ्या लोक दासत्वामध्ये असेल, पण एकदा मी येणार, दासत्वातून सोडवणार आणि चांगल्या उत्तम देशामध्ये नेणार. तिथं दूध मधाचे वाहत होते, दूध मध वाहत येत आहे. आज पण प्रभू कुठलाही दासत्वामध्ये तुझे लेकरं आहे, त्यांना सोडवण्यासाठी तो स्वतः दास म्हणून जगामध्ये आला. आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेतला आणि देवाचा श्राप आपल्या अंगावर घेतला आणि शैतानाच्या सर्व ताकद तोडून टाकला, मोडून टाकला. आज येशू प्रभू आम्हाला पण सोडव. जे कोण म्हणतात पापाच्या दासत्वातून सोडव प्रभू, आणि शैतानाच्या दासत्वातून, मरणाच्या दासत्वातून सोडव प्रभू, आणि उत्तम देश, एक उत्तम आशीर्वाद त्यांना भेटू दे. त्यांच्या जीवनामध्ये एक उजड येऊ दे, एक प्रकाश येऊ दे. प्रत्येक जीवनाला आशीर्वाद कर. आणि आता 12वीच्या परीक्षा लिहित आहे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रार्थना करतो प्रभू, त्यांना चांगलं ज्ञान बुद्धी दे. त्यांना कुठलाही भीती नसायला पाहिजे, धैर्याने परीक्षा लिहायला पाहिजे, चांगलं गुण मिळवायला पाहिजे. आणि यानंतर 10वीच्या परीक्षा होणार आहे, त्यांना पण तू ज्ञान दे, बुद्धी दे प्रभू. येशूच्या नावाने मागितो म्हणून ऐक प्रभू राजा. आमेन आणि आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणीनो, तुम्हाला आणखीन प्रार्थनाची आवश्यकता असेल तर आमच्या पत्ता, आमच्या फोन नंबर तुम्हाला देत आहे. तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करा. तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास तयार आहे. आणि प्रत्येक रविवारी सकाळी 10 वाजता आमच्या चर्चच्या आराधना तुम्ही पाहू शकता. बेतेल मुंबई लाईव्ह समजा, नंतर ते यूट्यूबमध्ये असलं नंतर तुम्ही पाहू शकता. आणि दर दिवस सकाळी 2 मिनिटासाठी सर्वेसर्वा संगे सकाळ हे कार्यक्रम प्रसारित होत आहे मराठीमध्ये. तुम्ही पण ऐका, लाभ घ्या, इतरांना सांगा. देव तुम्हाला आशीर्वाद करो. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8856653531 किंवा 9833337222 किंवा 9323424695.